गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, 2025 मध्ये तलाठी एक्झाम आहे, नगर परिषद आहे, काय अशा विविध सरळ सेवाच्या एक्झाम येत आहेत मित्रांनो. मग त्यासाठी आम्ही काय करतो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती काय मित्रांनो नवीन सिरीज चालू केली आहे. पण आता आम्ही काय आतापर्यंत आम्ही रेकॉर्डेड लेक्चर देत होतो. आता आम्ही काय 1 तारखेपासून लाईव्ह येणार आहोत मित्रांनो. तर त्यात दुपारी 3 वाजेपासून तर रात्री 10 पर्यंत काय मित्रांनो लाईव्ह लेक्चर असणार आहे. दुपारी 3 ते 4 बुद्धिमत्ताचं, 4 ते 5 सामान्य ज्ञानचं, 5 ते 6, 7 पर्यंत काय मित्रांनो गॅप आहे 2 तासाचा. 7 ते 8 कोणाचं आहे मराठीचं, 8 ते 9 आहे इंग्रजीचं, 9 ते 10 आहे अंकगणितचं. हे सगळे काय रोज 5 तास लाईव्ह लेक्चर चालणार आहे. मग तुम्ही जर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर त्यासाठी काय मित्रांनो आम्ही या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर घेतो. तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि काय हीच लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण शेअर करायची. म्हणजे त्यांना पण काय मित्रांनो या संधीचा फायदा झाला पाहिजे. समजलं? बघा, माझं रोज दुपारी 3 वाजता लाईव्ह लेक्चर असणार आहे. 3 ते 4 मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तो पण काय मित्रांनो एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवणार आहे. एकदम ट्रिक पण सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला काय एकदम सोप्या पद्धतीने काय क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहेत मित्रांनो. जायचं मग आपण आपल्या टॉपिककडे. बघा, आज आपण जो टॉपिक निवडलेला आहे, त्या टॉपिकचं नाव काय? अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे काय सगळ्या टाइपचे काय असतील त्याच्यात क्वेश्चन असतील. म्हणजे आपला काय आज पेपर आहे. काय मित्रांनो? पेपर. पेपर देण्यासाठी आपण आधी काय म्हणत असतो? बेस्ट ऑफ लक म्हणत असतो की नाही? तसंच मग बेस्ट ऑफ लक कशाला म्हणायचंय? या सेशनला लाईक करायचंय. तर लाईक केलं तर मग काय होणार आहे? बेस्ट ऑफ लक होणार आहे मित्रांनो. जायचं मग आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे. बघा, आपला पहिला पेपरमधला पहिला क्वेश्चन काय आहे? जर WONE हे FLOW असेल तर 8, 5, 2, 6 हे कसे असेल? पर्याय आहे 2, 8, 5, 6, 6, 2, 5, 8, 5, 8, 6, 2, 5, 6, 1, 2. काय लॉजिक लागतंय बघा मित्रांनो. हे काय डब्ल्यू डब्ल्यू ओ एल एफ कसा लिहिलं त्यांनी? FLOW. मग काय लॉजिक लागतं इथे? उलट लिहिलेलं आहे. काय? आधी काय घेतलं त्यांनी? एफ नंतर LOW. काय केलं त्यांनी इथे? उलट शब्द लिहिलेला आहे. WOLF नंतर FLOW. तसं आपल्याला पण याचा काय करायचंय? 8, 5, 2, 6. याचं पण काय करायचं मित्रांनो आपल्याला? उलट लिहायचंय. 6, 2, 5, 8. काय आन्सर आलंय? 6, 2, 5, 8. पर्याय क्रमांक बी. काय आन्सर आहे? 6, 2, 5, 8. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. समजलं? जायचं पुढे आपण आपल्या दुसऱ्या क्वेश्चनकडे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? BC बरोबर काय? 25, 24. PO बरोबर 11, 12. XY बरोबर 32. XY बरोबर 3 आणि 2. तर JK बरोबर काय येणार आहे? काय मित्रांनो, या क्वेश्चनसाठी ABCD पाठ असणं गरजेचं आहे. ABCD म्हणजे सगळ्यांचीच पाठ असते. पण त्याच्यातले जे अंक आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. P किती नंबरला येतो, O किती नंबरला येतो, K हे काय माझं अक्षर मालिकेचं ते लेक्चर आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय आणि तुम्हाला काय एकदम ईझी पद्धतीने सांगितलंय. तुम्हाला काय ते लक्षात राहण्यासाठी एकदम ट्रिकप्रमाणे सांगितलंय. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला काय ABCD कशी लक्षात ठेवायची, कोणत्या अंकाला कोणता नंबर हे अंक आहे ते तुम्हाला काय मित्रांनो समजणार आहे. समजलं? मग बघा, आधी आपण काय इथं ABCD लिहून घेऊ. तर तुम्ही पण सांगा बरं याचं आन्सर आन्सर काय येणार आहे? चला बरं, कोणाचं आन्सर आलेलं आहे बरं? बघा, त्यांनी काय सांगितलंय? बी बरोबर काय सांगितलंय? 25 आणि सी बरोबर काय सांगितलंय? 24. आपण जर इकडनं लिहिलं 1, 2, 3 तर बी किती नंबरला येतोय? 2 नंबरला येतोय.
म्हणून इकडनं नाही सुरुवात करायची आपल्याला अंक द्यायला. कुठून सुरुवात करायची अंक द्यायला? खालून. खाली झेडला काय म्हणायचंय? 1, वायला 2, एक्सला 3, डब्ल्यूला 4, व्हीला काय म्हणायचंय आपल्याला? 5, यूला 6, टीला 7, 8, 9 हे काय उलट नंबर देत जायचंय आपल्याला. मग काय बी बरोबर काय? 25. झालं लिहून. एकदम सोपा क्वेश्चन आहे. बी बरोबर काय आहे? 25 तर सी बरोबर काय आहे? 24. बी बरोबर आलाय का 25? सांगा बरं. सी बरोबर काय आलाय? 24. तसं पीओ बरोबर काय सांगितलं त्यांनी? 11 आणि 12. पी ला काय म्हटलं त्यांनी? 11 आणि ओ ला काय म्हटलंय? 12. पीओ बरोबर काय आहे? 11, 12. तसं एक्स आणि वाय बरोबर काय आहे? 3 आणि 2. एक्स आणि वाय किती नंबरला आहे? 3 आणि 2. तसं जे-के आपल्याला जे-के शोधायचं आहे. जे आणि के किती नंबरला आहे सांगा बरं? 17 आणि 16. काय? 17 आणि 16. पर्याय क्रमांक बी. होता की नाही मित्रांनो? एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय? फक्त ए लिहायची आहे आणि अंक जे आहेत ते काय उलट द्यायचे. आपण काय इकडनं सुरुवात करतो. एला 1 म्हणतो, बीला 2 म्हणतो. पण ते काय होतं? उलट दिलेलं होतं. झेडला काय म्हणत होतं? 1 आणि एला काय म्हणत होतं? 26. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत 3, 7, 1 म्हणजे ई-एम-ए. ईला काय म्हटलंय त्यांनी? 3. एमला काय म्हटलंय? 7. एला काय म्हटलंय? 1. तर 5, 4, 10 म्हणजे आय-जी-एस. तर त्याच सांकेतिक भाषेत 9, 3, 6 म्हणजे काय? काय सांगितलं त्यांनी? 9, 3, 6 म्हणजे काय? पर्याय आहे आय-सी-एफ, क्यू-ई-के, आय-ई-एफ, क्यू-सी-के. इथे पण काय आधी ए लिहून घेऊ आपण. बघा. चला तुम्ही पण सॉल्व्ह करा. त्यांनी काय सांगितलंय? 3, 7, 1 म्हणजे 3 कोणत्या नंबरला आहे? यमला. ईला 3 आहे. 7 नंबरला कोण आहे? यम. 1 नंबरला कोण आहे? ए. मग आपल्याला शेवटी 9, 3, 6 बरोबर काढायचं आहे. बघा 3 नंबरला कोण सांगितलं त्यांनी? ईला काय सांगितलंय? 3 अंक सांगितलाय. ईला काय सांगितलं त्यांनी? 3 अंक सांगितलाय. 7 नंबरला कोण सांगितलाय? यम. 7 नंबरला कोण सांगितलंय त्यांनी? यम सांगितलाय. नंतर 1 नंबरला काय सांगितलंय? ए. काय सांगितलंय? ए. नंतर 5, 4, 10. 5 नंबरला कोण सांगितलंय? आय. 5 नंबरला कोण सांगितलंय? आय. 4 नंबरला कोण सांगितलंय? जी. जी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. नंतर यस किती नंबरला आहे? 10. यस किती नंबरला आहे मित्रांनो? 10. नंतर बघा, तर त्याच सांकेतिक भाषेत 9, 3, 6 म्हणजे काय? 9 नंबरला कोण येणार आहे? 3 नंबरला कोण येणार आहे? 6 नंबरला कोण येणार आहे? बघा 3 नंबरला कोण येणार आहे? आपल्याला 3 नंबरला भेटलाय ई. 3 नंबरला कोण आहे? ई. आणि आपल्याला काय 9 आणि 6 शोधायचा आहे. बघा 9 कसा शोधणार? बघा त्यांनी काय एक अक्षर सोडून काय त्यांनी नंबर दिलेले आहेत. मग आता इथे कोण येणार आहे? 2. नंतर 3, 4, 5. मग केला कोण येणार आहे? 6. 7 नंबरला कोण आहे? य. मग 8 नंबरला कोण येणार आहे? ओ. 9. क्यू नंबरला कोण क्यू अंकला कोण येणार आहे? 9, 10, 11, 12, 13. त्यांनी काय एक अंक सोडून नंबर दिलेले आहेत. मग बघा 9 नंबरला कोण आलंय? क्यू. 6 नंबरला कोण आलंय? के. मग काय पर्याय येणार आहे? क्यू-ई-के. काय आहे? क्यू-ई-के. पर्याय क्रमांक बी. काय पर्याय क्रमांक बी. क्यू-ई-के. समजलं? काय होतं मित्रांनो?
ABCD लिहून घेतली. त्यांनी जे नंबर सांगितले होते आणि जे अंक सांगितले त्या अंकांना काय आपण नंबर दिले आणि नंतर आपल्याला काय लॉजिक लागलं, की त्यांनी एक-एक अंक सोडून काय नंबर दिलेले आहेत. काय एक-एक अंक सोडून त्यांनी नंबर दिलेत. आपण तसेच नंबर काय एक-एक अंक सोडून दिले, अक्षर सोडून दिले आणि नंतर आपल्याला काय विचारतो त्यांनी 9, 3, 6 बरोबर कोण येणार आहे? तर 9 बरोबर कोण आला? Q. E बरोबर 3 नंबरला कोण आला? E आणि 6 नंबरला कोण होता? K होता मित्रांनो. कोण होता? K. त्याचं आन्सर आलंय QEK. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एका परिभाषेत 7, 8, 6 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड. 9, 5, 8 म्हणजे काय हार्ड वर्क पेज. 6, 4, 5 म्हणजे काय स्टडी अँड वर्क. तर खालीलपैकी कोणता अंक व्हेरीसाठी वापरलेला आहे? 8, 6, 7 सांगू शकत नाही. काय सांगितलं त्यांनी? तर व्हेरीसाठी कोणता अंक येणार आहे आपल्याला ते शोधायचंय. हा कोणत्या टाइपचा क्वेश्चन मित्रांनो? सांकेतिक भाषेतला आहे. कोणता? सांकेतिक भाषेचा एकदम सोपा टाइप आहे मित्रांनो हा. बघा काय करायचं? आधी काय लिहून घ्यायचे सगळं. 7, 8, 6 स्टडी व्हेरी. तुम्ही पण सॉल्व्ह करा मित्रांनो. जवळ काय वही पेन घेऊन बसा आणि तुम्ही पण माझ्यासोबत काय क्वेश्चन सॉल्व्ह करा. म्हणजे तुमचा पण काय मित्रांनो प्रॅक्टिस होणार आहे. नुसतं ऐकू नका. ऐकल्याने काय होणार आहे तुम्ही लगेच विसरणार. आपण जर काय पेपर जर परत-परत सॉल्व्ह केला तर आपली काय होते प्रॅक्टिस होते आणि लक्षात राहतं. नुसतं ऐकलं तर आपण काय लगेच विसरून जात असतो. म्हणून माझ्यासोबत काय तुम्ही पण क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि लगेच तुम्ही पण काय कमेंटमध्ये आन्सर द्यायचंय मित्रांनो. बघा नंतर पुढचं काय आहे? 9, 5, 8. 9, 5, 8 हार्ड वर्क नंतर तिसरं वाक्य आहे 6, 4, 5. त्याला काय म्हटलंय? स्टडी अँड वर्क. काय आहे? स्टडी अँड वर्क. आधी काय लिहून घ्यायचे. अंक लिहिले आणि काय सेंटेन्स लिहून घेतले. आपल्याला व्हेरीसाठी कोणता अंक वापरलेला आपल्याला ते सांगायचंय. बघा कसं सांगणार? आता आपल्याला काय इथे जे शब्द सेम दिसताय आणि इकडे जे अंक सेम दिसतायत आपण त्यांना काय सर्कल करू आणि खाली काय लिहून घेऊ. बघा स्टडी शब्द कुठे दिसतोय? इथे आणि इथे काय दिसतोय? स्टडी शब्द दिसतोय. बघा इथे स्टडी आहे, इथे पण स्टडी आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय आहे? स्टडी. मग इकडे बघायचं पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द अंक सेम दिसतोय सांगा बरं? 6 सेम दिसतोय. काय? 6. म्हणजे स्टडीसाठी त्यांनी कोणता अंक वापरलेला आहे? 6. स्टडीसाठी काय येणार आहे मित्रांनो? 6. नंतर अजून कोणता हे शब्द सेम दिसतोय सांगा बरं? हार्ड. इथे हे आहे, इथे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात कोणता अंक सेम दिसतोय सांगा बरं? 8 दिसतोय. काय? 8. मग हार्डसाठी काय येणार आहे? 8 येणार आहे. नंतर पुढे बघा कोणता शब्द सेम दिसतोय? वर्क. काय आहे? वर्क. वर्कसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता अंक सेम दिसतोय? 5. म्हणजे वर्कसाठी काय येणार आहे मित्रांनो? 5 येणार आहे. वर्कसाठी काय येणार आहे? 5. नंतर काय इकडे एक-एकच शब्द उरलेले आहेत. मग इथं काय व्हेरीसाठी विचारलं मग व्हेरीसाठी कोणता अंक उरलेला आहे इथे? 7. म्हणजे व्हेरीसाठी कोणता अंक येणार आहे? 7 येणार आहे. काय येणार आहे? 7. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. एकदम सोपा टाइप आहे. कोणता? सांकेतिक भाषा मित्रांनो. आधी सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि कोणते शब्द सेम आहेत त्यांना सर्कल करायचं, बाजूला लिहायचं आणि जे शेवटी विचारलं असेल त्याचं आन्सर काय आपल्याला एका ह्याच्यातच मिळत असतं. परत-परत पेपरला काय कमी वेळ असतो. आपल्याला काय कमीत कमी वेळेत कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ह्या ट्रिक तुम्हाला मी सांगते मित्रांनो. तुम्ही काय त्या ट्रिक पण एक नोटबुक करा आणि एक नोटबुक कशाला आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि एक नोटबुक काय ट्रिक लिहायला. या ट्रिक काय तुम्ही लिहून घ्या म्हणजे पेपरला काय तुम्ही ट्रिक जर रीड केल्या तुम्हाला काय कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा पुढचा क्वेश्चन आहे. जुलै हे VKZM असे लिहिले तर जून कसे लिहाल? बघा जुलै कसे लिहिलेले त्यांनी?
के झेड यम. काय लॉजिक लागतंय बघा. इथे काय केलेलं आहे मित्रांनो, जे नंतर कोण येतो? के येतो. यू नंतर कोण येतो? व्ही. UV JK LM YZ. काय त्यांनी क्रॉस क्रॉस काय जॉईन केलेले आहेत. JK UV LM YZ. तसं आपल्याला काय जून बरोबर शोधायचंय. काय जून. बघा जून बरोबर काय येणार आहे? जे नंतर कोण येतो? के येतो. कोण येतो? के. म्हणजे इथे कोण येणार आहे? के. यू नंतर कोण येतो? व्ही. कोण येतो? व्ही. एन नंतर कोण येतो? यम. ई नंतर कोण येतो? यप येतो. काय पुढचे अक्षर घ्यायचे. काय फक्त पुढचे अक्षर घ्यायचे आणि काय क्रॉस मध्ये टाकायचंय. JK UV NMEF. मग आन्सर काय आलेलं आहे? VKFM. काय VKFM. बघा VKF. इथे ओ यायला पाहिजे मित्रांनो. ओ ओ NO. माझ्याकडनं मागचं घेतलं गेलं. NO इथे काय येणार आहे? VKFO. पर्याय क्रमांक ए. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत ऑर्डर हे म्हणजे ओ साठी काय वापरलं त्यांनी? गुणाकार. आर साठी काय? भागाकार. डी साठी काय? रुपीज. ई साठी हॅशटॅग. तर आर साठी डिव्हिजन. आणि बॉर्डर हे असं लिहिलं असेल तर जात असेल तर त्याच भाषेत ABOD ही असे कसे लिहिले जाईल? म्हणजे हा पण एकदम सोपा क्वेश्चन आहे. सांकेतिक भाषेत सारखाच क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा ओ साठी काय वापरले त्यांनी? गुणाकार. आर साठी काय वापरलं त्यांनी? भागाकार. डी साठी काय वापरलं त्यांनी? रुपीजचा सिम्बॉल वापरलाय. ई साठी काय वापरलं त्यांनी? हॅशटॅग. आणि आर साठी काय वापरलं त्यांनी? भागाकार. नंतर BOARD. बी साठी काय वापरलं त्यांनी? स्टार. बी साठी काय वापरलं त्यांनी? स्टार वापरलेला आहे. ओ साठी काय वापरलं त्यांनी? गुणाकार. ए साठी काय वापरलंय? पर्सेंटेज. नंतर आर साठी भागाकार आणि डी साठी काय वापरलं त्यांनी? रुपीज. जसं आपल्याला काय काढायचं? ABODE साठी काढायचंय. काय मित्रांनो? ABODE. बघा ए साठी काय दिसतोय इथे? ए साठी काय दिसतोय इथे सांगा बरं? पर्सेंटेज दिसतोय. काय? पर्सेंटेजचं चिन्ह दिसतंय. नंतर बी साठी काय दिसतंय सांगा बरं वरती? स्टार दिसतोय. बी साठी काय दिसतोय? स्टार दिसतोय. नंतर ओ साठी काय? गुणाकार. डी साठी काय मित्रांनो? रुपीजचं चिन्ह आहे. नंतर ई साठी काय दिसतोय? हॅशटॅग. तर मग काय चिन्ह आणलेलं तिथं? पर्सेंटेज, स्टार, गुणाकार, रुपीज आणि हॅशटॅग. पर्याय क्रमांक ए. आहे की नाही ते सेम? म्हणजे काय इथे आपल्याला ते चिन्ह लिहून घ्यायचे होते. ते आपण काय आधी शब्द लिहिले. नंतर काय त्यांनी दिलेले चिन्ह लिहिले आणि शेवटी ABOD बरोबर विचार होतं. आपल्याला काय तिथूनच शोधून काय खाली लिहायचं होतं मित्रांनो. काय वरूनच शोधून काय खाली लिहायचं होतं. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो, तलाठी भरती 2025. आम्ही काय मित्रांनो 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर चालू करणार आहोत. ते पण कुठे? टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला. मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय. बघा दुपारी बुद्धिमत्ताचं 3 ते 4 माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. सामान्य ज्ञानचं 4 ते 5 लाईव्ह लेक्चर असणार आहे. मराठी व्याकरणचं 7 ते 8 आहे. 5 ते 4 आहे आणि 4 ते 7 पर्यंत काय मित्रांनो 5 ते 7 पर्यंत काय 2 तास तुम्हाला गॅप आहे. नंतर 7 ते 8 काय मराठी व्याकरण आहे. 8 ते 9 काय इंग्रजी व्याकरण आणि 9 ते 10 काय मित्रांनो अंकगणित हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवला जाणार आहे. आमचं रोज काय मित्रांनो डेली 5 तास लाईव्ह लेक्चर असणार आहे. तर तुम्हाला काय या संधीचा खूप फायदा होणार आहे. मग तुम्हाला काय तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं आणि तुम्हाला जर आमचा ॲप पाहिजे असेल तर काय खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला त्या नंबरवरती काय करायचं तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्ही काय ते ॲप परचेस करू शकता मित्रांनो. आमचे काय रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुम्हाला मिळणार आहेत.
समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? लॉयन अंकात 9, 2, 1, 3 असे दाखवले. पेन अंकात 4, 6, 3 असे दाखवले. माईस अंकात 7, 2, 8, 6 दाखवले. तर पोलीस हे अक्षर खालीलपैकी कोणत्या संख्येने लिहावी? काय सांगितलं त्यांनी? तर पोलीस हा शब्द कोणत्या संख्येने लिहिणार? बघा. एल आय ओ एन. यल ला काय म्हटलंय त्यांनी? 9 म्हटलंय. आय ला 2, ओ ला 1 आणि एन ला काय म्हटलं मित्रांनो? 3. PEN. पी ला काय म्हटलंय त्यांनी? 4. पी ला काय म्हटलंय? 4. ई ला 6 आणि एल ला काय म्हटलंय त्यांनी? 3. MICE. एम ला काय म्हटलंय? 7. आय ला 2, सी ला 8 आणि ई ला काय म्हटलं त्यांनी? 6 म्हटलंय. आपल्याला काय पोलीस बरोबर काढायचंय. बघा. POLICE. बघा. पी किती नंबरला दिसतोय वरती? 4 नंबरला दिसतोय. ओ किती नंबरला दिसतोय? 1. एल. एल ला काय अंक नंबर आहे? 9. आय ला काय आहे? 2. सी ला काय आहे? 8 आणि ई ला काय? 6. वरूनच काय आपल्याला कॉपी करायचं होतं. बघा मग काय अंक आलेला आहे? 4, 1, 9, 2, 8, 6. काय आहे? 4, 1, 9, 2, 8, 6. पर्याय क्रमांक सी. 4, 1, 9, 2, 8, 6. पोलीस बरोबर काय येणार आहे? 4, 1, 9, 2, 8, 6 मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा. मानस बरोबर काय ट्रायंगल हे काय दिलेलं आपल्याला त्यांनी जसं आपण सांकेतिक भाषेत सॉल्व्ह करतो तसं इथे पण दिलंय. तर समान हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा. मा बरोबर काय येणार आहे? त्रिकोण. हे वेगवेगळे अंक आहेत, अक्षर आहेत मित्रांनो, पण ते काय एकत्र केले गेले आहेत. टायपिंग करताना थोडी मिस्टेक झाली आहे. न, स. मा बरोबर काय वापरलं त्यांनी? त्रिकोण. न बरोबर काय वापरलं त्यांनी? चौकोन. यस बरोबर काय वापरलंय? गोल. नंतर प ला काय वापरलं त्यांनी? त्रिकोण आणि मध्ये काय दिलंय? डॉट. नंतर री ला काय वापरलंय त्यांनी? चौकोन आणि मध्ये काय दिलाय? डॉट. नंतर काय? स. स ला काय आहे? मध्ये गोल आहे, मध्ये पण डॉट आहे मित्रांनो. सेम सेम नाही सेमच आहे वाटतं. हां, सच आहे ना. स ला काय येणार आहे? गोल येणार आहे. तर समान हा शब्द कसा लिहाल? बघा. स, मा, न. स साठी काय वापरलंय सांगा बरं त्यांनी? स साठी काय वापरलं त्यांनी? गोल. मा साठी काय वापरलं त्यांनी? त्रिकोण. आणि न साठी काय वापरलंय? चौकोन. काय वापरलंय? न साठी चौकोन. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. सेशनला काय जास्तीत जास्त लाईक करायचं आणि कसा वाटतोय आजचा पेपर तर नक्की कमेंटमध्ये काय सांगायचं आहे. समजलं? आणि कोणी कोणी क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि कोणाचे आन्सर सगळ्यांचे करेक्ट आहेत ते पण तुम्ही मला काय कमेंट करायचंय मित्रांनो. बघा. समान बरोबर काय येणार आहे? गोल, त्रिकोण आणि चौकोन. बघा. गोल, त्रिकोण आणि चौकोन पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? जर PALE हा शब्द 2, 1, 3, 4 नंतर EARTH अर्थ हा शब्द 4, 1, 5, 9, 0 तर PEARL बरोबर काय येणार आहे? बघा. PALE. पी बरोबर काय सांगितलं त्यांनी? 2. ए बरोबर काय सांगितलंय? 1. एल बरोबर काय सांगितलंय? 3. आणि ई बरोबर काय सांगितलंय? 4. नंतर EARTH. ई बरोबर काय आहे? 4. ए बरोबर 1. आर बरोबर काय आहे? 5. टी बरोबर काय सांगितलं त्यांनी? 9. आणि एच बरोबर काय मित्रांनो? 0. तर आपल्याला पीई ए आर यल बरोबर काढायचंय. बघा. टी साठी काय वापरलं त्यांनी? 2. ई साठी काय वापरलंय? 4. ए साठी काय वापरलाय? 1. आर साठी काय वापरलाय? 5. आणि एल साठी वापरलाय 3.
काय अंक येणार आहे? 2, 4, 1, 5, 3. बघा 2, 4, 1, 5, 3. पर्याय क्रमांक बी. 2, 4, 1, 5, 3. समजलं? जायचं मित्रांनो पुढे. बघा. सांगा बरं मित्रांनो याचा आन्सर काय येणार आहे? चला सॉल्व्ह करा बरोबर. ए, सी, ई बरोबर काय आहे? 9. तर बी, ए, जी बरोबर काय येणार आहे? काय कसं कॅल्क्युलेशन केलं आहे आणि कसं आन्सर त्याचं पहिल्याचं 9 आलंय. तर सर मग दुसऱ्याचा काय आन्सर येणार आहे सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये. चला पटापट कोण सॉल्व्ह करतं, कोणाचं आन्सर पटकन येतं. चला जायचं का पुढे? बघा काय मित्रांनो ए प्लस सी प्लस ई बरोबर काय आलं त्यांचं 9. ए किती नंबरला येतो? 1 प्लस सी किती नंबरला येतो? 3. ई किती नंबरला येतो? 5. 1 आणि 3 4, 4 आणि 5 किती मित्रांनो? 9. आलंय आन्सर 9. तसं बी ए जी बघा बी प्लस ए अधिक जी बरोबर काय येणार आहे? क्वेश्चन मार्क. बी किती नंबरला येतो? 2. ए किती नंबरला येतो? 1 आणि जी किती नंबरला येतो? 7 नंबरला येतो. बघा किती 2 आणि 1 किती 3. 3 आणि 7 किती 10. किती 10. मग आन्सर काय येणार आहे मित्रांनो इथे 10. काय येणार आहे 10. समजलं? पर्याय क्रमांक बी. जायचं पुढे कोणाकोणाचं आन्सर करेक्ट आलं तर चला बरं सांगा. बघा एका सांकेतिक भाषेत नोज हा शब्द 14, 15 14, 15, 19, 5 असा लिहितात तर हँड हा शब्द कसा लिहाल? बघा नोट्स बरोबर काय सांगितलं त्यांनी 14, 15, 19, 5. बघा एबीसीडी लिहून घेऊ आपण. काही ना काही लक्षात राहत नाही म्हणून मी परत परत लिहून देते. ए बी सी डी. एक मिनिट तिरकत जाते ती थोडी. सी डी. चला बरं कोण सांगतं बरं याचं आन्सर? त्यांना काय लगेच अंक पण देऊन द्यायचे. बघा नोट्स बरोबर काय सांगितलं त्यांनी 14, 15, 19, 5 म्हणजे यन किती नंबरला आहे इथे 14. किती नंबरला आहे यन 14 नंबरला आहे. किती नंबरला आहे 14. नंतर ओ किती नंबरला दिसतोय तुम्हाला 15 दिसतोय. ओ किती नंबरला आहे 15 नंबरला आहे. यस किती नंबरला आहे 19 नंबरला आहे. किती नंबरला आहे यस 19 आणि ई किती नंबरला येतो 5 नंबरला येतो. किती नंबरला येतो ई 5 नंबरला येतो. तसं आपल्याला काय एच ए एन डी हँड बरोबर काढायचंय बघा. एच ए एन डी. एच किती नंबरला दिसतोय बरं सांगा बरं. एकदम सोपं करून दिलेलं तुम्हाला. यश किती नंबरला आहे 8. ए किती नंबरला 1 नंबरला आहे. एन किती नंबरला दिसतो इथे 14 आणि डी किती नंबरला आहे 4. किती नंबरला आहे 4. मग इथे काय येणार आहे 8, 1, 14, 4. शोधा बरं कुठे दिसतंय हे बघा 8, 1, 14, 4. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. काय आहे? पर्याय क्रमांक डी. समजलं? जायचं पुढे. बघा नंतर काय एका सांकेतिक भाषेत डिक्शनरी हा शब्द 1, 2, 3, 4, 2, 5, 6, 7, 8, 9 असा लिहिला जात असेल तर ऑर्डनरी हा शब्द कसा लिहिला जाईल? पर्याय दिलेला आहे खाली ए बी सी डी. बघा डिक्शनरी.
डी बरोबर काय सांगितलं त्यांनी? 1. आय बरोबर काय सांगितलंय? 2, 3, 4. नंतर 2, 5, 6. 2, 5, 6. नंतर 7, 8, 9. 7, 8, 9. त्यांनी डी साठी काय वापरलाय? 1, आय साठी 2, सी साठी 3, टी साठी 4, आय साठी 2, ओ साठी 5, एन साठी 6, ए साठी 7, आर साठी 8, वाय साठी काय सांगितलं त्यांनी? 9. तर मग आपल्याला काय ऑर्डनरी बरोबर काढायचं. ओ, आर, डी, आय, एन, ए, आर, वाय. सांगा बरं ओ साठी काय दिसतोय वरती? वरती जे अक्षर आहेत तेच काय खाली लिहायचे आहेत. ओ साठी कोणता नंबर दिसतोय? 5. आर साठी कोणता दिसतोय सांगा बरं? 8 दिसतोय. डी साठी काय आहे? 1. आय साठी काय दिसतोय? 2. एन साठी 6. ए साठी काय आहे? 7. आर साठी 8 आणि वाय साठी काय आहे? 9. बघा 5, 8, 1, 2, 6, 7, 8, 9. बघा 5, 8 इथे आहे बघा. 5, 8, 1, 2, 6, 7, 8, 9 पर्याय क्रमांक डी मित्रांनो. काय पर्याय क्रमांक डी. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा तलाठी भरती 2025 काय त्याला 2025 मध्ये काय तलाठीची ॲड येणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला काय लाईव्ह लेक्चर घेत आहोत. मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय. तसंच आमचं काय टेलिग्रामचं पण चॅनल आहे मित्रांनो. टेलिग्रामला पण काय जॉइन व्हायचंय म्हणजे तुम्हाला पण काय आमचे जे लाईव्ह लेक्चर आहे ते काय तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येत जाणार आहे. लिंक येणार आहे. परत आम्ही जे क्वेश्चन घेत आहोत त्याची पीडीएफ तुम्हाला येणार आहे. मग तुम्हाला काय प्रॅक्टिस करता येणार आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची त्या क्वेश्चनची. मग तुम्हाला काय ते पेपरला काय सोडायला म्हणजे सोप्या पद्धतीने होऊन जाणार आहे मित्रांनो. मग बघा दुपारी 3 ते 4 माझं बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर आहे. नंतर सामान्य ज्ञानचं राठोड सरांचं 4 ते 5 लाईव्ह लेक्चर आहे. नंतर 2 तासाचं तुम्हाला गॅप दिलेला आहे रेस्टसाठी. नंतर मराठी व्याकरणचं 7 ते 8 गणपत सरांचं लेक्चर आहे. नंतर 8 ते 9 इंग्रजी अमृतकर सरांचं लेक्चर आहे. नंतर अंकगणित 8 ते 10 सुहास सरांचं काय लाईव्ह लेक्चर आहे मित्रांनो. रोज आमचं डेली काय मित्रांनो 5 तास लाईव्ह लेक्चर असणार आहे. म्हणून तुम्हाला काय हे चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे आपल्या क्वेश्चनकडे. बघा आपला क्वेश्चन काय? एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द GCUV असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल? याचं आन्सर मला तुम्ही काय मला कमेंटमध्ये द्यायचंय मित्रांनो. काय? याचं आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचंय की याचं आन्सर काय येणार आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. 7, 4, 8 हा सांकेतिक भाषेत लिहिलेला क्रमांक 8, 4, 7 सारखाच आहे तर पातळी 2, 3, 5 बरोबर काय? क्वेश्चन मार्क. पर्याय आहे 2, 5, 3, 3, 2, 5, 5, 3, 2, 3, 5, 2. बघा कसा लिहिलेला आहे? 7, 4, 8. त्यांनी कसा लिहिलेला आहे? 8, 4, 7. बघा काय? 7 समोर इकडे 4 आणि 8 अशी जोडी लावलेली त्यांनी. इकडे क्रॉस आणि 4 काय आहे? समोर आहे. तसं आपल्याला 2, 3, 5 चं करायचंय. सेम तसंच करायचंय 2, 3, 5. 5, 3, 2. 3 च्या समोर 3, 5 इकडे सॉरी इकडे 2 लिहायचं होतं. आणि इकडे काय क्रॉसमध्ये 2. मग काय आन्सर आले? 5, 3, 2. बघा 5, 3, 2 पर्याय क्रमांक सी मित्रांनो. हा क्वेश्चन सुद्धा परीक्षेला विचारला गेलेला एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. काय आहे? एकदम सोपा क्वेश्चन आहे. एकदम सोपे-सोपे क्वेश्चन विचारले जात असतात मित्रांनो परीक्षेला. पण काय तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. समजलं? जायचं पुढे. बघा एका सांकेतिक भाषेत दुबई हे D21B11 असे लिहितात तर पॅरिस हे PIR9S असे लिहितात तर लंडन हे कसे लिहाल? बघा दुबई कसं लिहिलं त्यांनी? एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याला याचा आन्सर मला कोण कमेंटमध्ये देतं? मी क्वेश्चन देतो पण तुम्ही मला सांगा बरं कसं लिहिलंय त्यांनी? काय लॉजिक लागतंय बरं?
चला कोणाचा आन्सर आला चला सांगा बरं कमेंट मध्ये. बघा दुबई बरोबर डी 21. बी काय? बी साठी बी वापरलाय, ए साठी 1 आणि आय साठी काय? आयच येणार आहे. नंतर पॅरिस साठी काय बोललं त्यांनी? पी, ए साठी 1, आर साठी आर, आय साठी 9 आणि एस साठी एस. आपल्याला काय लंडन साठी काढायचंय. बघा त्यांनी काय केलंय? डी साठी डी लिहिलाय. यू किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 21 नंबरला येतो. किती नंबरला येतो यू? 21 नंबरला येतो. डी साठी बी. एबीसीडी मध्ये किती नंबरला येतो? 1 नंबरला येतो आणि आय साठी आय. तसंच पॅरिसचं काय? पी साठी पी आहे. ए किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? 1. आरच्या साठी आर. आय किती नंबरला येतो? 9. एस साठी एस. तसं आपल्याला काय? एल साठी एल. ओ किती नंबरला येतो? 15. एन तसा तसा घेतला. डी किती नंबरला येतो? 4. ओ सेम घेतला आणि एन किती नंबरला येतो? 14 नंबरला येतो. बघा एल 15, एन 4, ओ 14. बघा एल 15, एन इथं 3 आहे. हे पर्याय क्रमांक बी. एल 15, एन 4, ओ 14. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. समजलं? जायचं. बघा मित्रांनो आमचं टिक्कर मराठी ॲप आहे. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. तुम्हाला जर ॲप परचेस करायचं असेल तुम्ही काय मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय नंबर दिला जाणार आहे. त्या नंबरवरती काय तुम्हाला कॉल करायचा आहे आणि काय तुम्ही हे ॲप काय परचेस करू शकता. म्हणजे आमच्या काय तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला बघता येणार आहेत. आणि तसंच काय आमच्या चॅनलला काय सबस्क्राईब करायचंय. कोणतं? टिक्कर मराठी सरळ सेवा YouTube चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं. तसं टेलिग्राम चॅनल पण आहे आमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. सरळ सेवा भरती 2025 हे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी काय या चॅनलला काय करायचं? लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं मित्रांनो. झालं? भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर. थँक यू.